मैं हूं वहाब खान और आप देख रहे हैं सिटीजन न्यूज चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों पर। हिंदी करून घेऊ दे ना यार मला आता एक सवाल कर रहे ना मना किया ना फिर मना बोल रहे हो एक मिनिट भाई नहीं करने का एक सर सर कैसे प्रदर्शन बात कर रहे हो आप ऐसा टाइम का हो गया ये ढंग से बात करने का साहब समझ आराम से बात कर रहे हैं आप किसी ने बोला आपको सर बोलेंगे आप मत बोलिए प्रेस का दबाव प्रेस से आप ऐसा नहीं बर्ताव सर बोलेंगे तो कोई लड़के करते हैं अरे चालू बाबा झालं ना आता प्रत्येक लड़के करते हैं सर प्रत्येक कोई लड़का करते हैं आज मालेगाव येथे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर त्यांचे सहकारी पोलीस महापालिका जिल्हाधिकारी या सगळ्यांची विस्तृत 2 विषयावर चर्चा झाली। राहुल मालेगाव येथे 4,400 3,300 जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश आणि 1,044 फोर्ज ॲप्लिकेशन आदेश हे जे SIR स्पेशल इंटेन्सिव्ह डिव्हिजन निवडणूक आयोगाची विशेष साफसफाई मतदार यादी साफसफाई मोहीम आम्ही 4,400 नावं दिली आहे। ही नावं मतदार याद्यांमध्ये आहे। ताबडतोब ही नावं मतदार यादीतून काढून टाकावी। तो बांगलादेशी आहे, तो रोहिंग्या आहे, तो पाकिस्तानी आहे या अफगाणी आहे, त्याच्याकडे भारतात जन्म झाल्याचे कोणताही पुरावा नाही। तो हिंदुस्थानाचा पंतप्रधान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडू शकत नाही। अधिकाऱ्यांनी हे सगळं मान्य केलेलं आहे। याच संदर्भात गुरुवारी महाराष्ट्राचे जे SIR करण्याचे मुख्य अधिकारी आहेत चोकालिंगम साहेब यांना भाजपचं एक प्रतिनिधी मंडळ भेटणार। तो मालेगाव येथे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला। 4,400 अर्ज त्यातला 3,300 तहसीलदारांनी जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते आणि 1,044 डायरेक्ट महापालिकेने दिले होते। हे सगळे रद्द झाले आणि कुणाची ताकद नाही की हे अपात्र घुसखोर बांगलादेशी जे कोणी असो की अफगाणी असो यांना कोणीही परत जन्म प्रमाणपत्र देऊ शकत नाही। त्यांच्याकडे इथे जन्म झाल्याचा पुरावा असेल तर त्यांनी परत अर्ज करावा लागला। राहिली गोष्ट ज्यांनी फसवाफसवी केली आहे आजपर्यंत आता या क्षणापर्यंत 1,083 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत। 1083 दुसरे 2,000 पुरावे यांच्याकडे आले आहेत, त्याची चौकशी सुरू आहे। पण या सगळ्या संदर्भामध्ये आपण केंद्र किंवा राज्य सरकारकडे अशी काही मागणी करतो आहोत का की थ्रूआउट सगळीकडे एक जनरलाइज याच्या संदर्भातली नियमावली व्हावी किंवा आदेश पारित व्हावे जेणेकरून आपल्याला प्रत्येकाला भेटण्याची आवश्यकता पडणार नाही। या 2 गोष्टी आहेत। हा जो गेल्या 1 वर्षात जी मुवमेंट चालू आहे याच्या आधारावर जे मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीसजींनी मला सांगितलं म्हणून आम्ही एक नोट तयार केली। ती एक नोट मी स्वतः गृह मंत्रालय केंद्राचे नॅशनल रजिस्ट्रारला दिली आणि एक राज्य सरकारतर्फेही सूचना देण्यात आल्या आहेत। आणि यात जे लूपहोल किंवा त्रुटी आहे किंवा जिथे जिथे भ्रष्टाचार गोंधळ झालेला आहे ती सिस्टम मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने मान्य केलं आहे। पुढच्या पार्लमेंट अधिवेशनात या संदर्भात अमेंडमेंट येणार। राहिली गोष्ट फसवणूक चीटिंग फ्रॉड याच्या संदर्भात महाराष्ट्रात आतापर्यंत 54 FIR झाले आहेत। मालेगावमध्ये 4 42
शहरात हे FIR झालेले आहेत, त्या सगळ्यांवर अशाच प्रकारची कारवाई सुरू आहे. सोमय्या साहेब, पण याच्यामध्ये एक प्रश्न असा पण आहे की जे अधिकारी तलाठ्यांपासून तहसीलदारांपासून अगदी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत कार्यालयांमध्ये एजंट असतात, त्या एजंटच्या माध्यमातून असे जन्मदाखले दिले जातात. मग या अधिकाऱ्यांना आपण दोषी धरणार आहात? मालेगावमध्ये आपल्याला अधिक माहीत आहे की 40हून अधिक सरकारी अर्ध सरकारी कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले, वकील पण असले. महाराष्ट्रात अन्य ठिकाणी कमी झालेलं आहे. या संबंधात मी स्वतः मुख्यमंत्रीजींना विनंती केली आहे. त्यांचा असा एक अभिप्राय आहे की पहिलं एकदा हे सगळं मार्गी लागू द्या. त्यांच्या संबंधात पण पोलिसांना त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमचं इन्व्हेस्टिगेशन चालू ठेवा. अधिकाऱ्यांच्या संबंधात पण कारवाई संबंधात एकदा साफसफाई झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेणार. सर हिंदी में निवडणूक आयोगाचे जे मुख्य महाराष्ट्राचे अधिकारी आहे यांची आमची सोमवारी भेट आहे. काल माझं त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली. एप्रिलपासून ही मोहीम ते सुरू करणार. सर हिंदी में SIR स्पेशल इंटेन्सिव्ह डिव्हिजन, त्या दरम्यान या सगळ्यांवर ही नावं कापण्यात किंवा रद्द करण्यात. सर हर्षवर्धन सपकाळ म्हटले की दिल्लीमध्ये एक मिनिट आम्हाला हर्षवर्धन सपकाळ म्हणजे की दिल्लीमध्ये जाऊन ही बांगलादेशी शोधावा बुवा असं किरीट सोमय्या यांनी मालेगावीच नाही इतर ठिकाणी दिल्लीत सरकार आहे तर तिथेही शोधावा बुवा असं म्हणतात. एकदम मान्य आहे मला की ज्यांच्याकडे हिंदुस्थानात त्यांचा जन्म झाला, त्यांच्या परिवाराचा जन्म झाला, आता कोणताही पुरावा नाही. या संबंधात किरीट सोमय्या भगवान नाही. किरीट सोमय्या मेहनत करतो. किरीट सोमय्याला लोक माहिती देतात. मालेगावचे पण अनेक लोकांनी दिली. अशी माहिती हे महानुभाव जे आहे त्यांच्याकडे असेल त्यांनी निश्चित मला द्यावी. मी स्वतः दिल्लीला जाऊन हवं असेल तर त्यांच्यातर्फे माझ्यातर्फे तक्रार करेन. आज मालेगाव शहरामध्ये महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आपल्या बाबतीत विरोध केला, संघर्षण केले आणि वारंवार या प्रकारचा विरोध होतोय. महापालिकेमध्ये त्या संदर्भातला ठराव देखील करण्यात आला, त्याच्यावरती कमिटी बसवण्यात आली, परंतु आपल्याला सहकार्य करून अधिकाऱ्यांना देखील धारेवर करण्यात आले. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एक राजकीय विचार आणि प्रचार. त्यांचा राजकीय विचार आणि प्रचारासंबंधात मी आता कॉमेंट करणार, परंतु देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते सध्याचे महापालिकेचे अधिकारी, मालेगावचे पोलीस अधिकारी, पर्टिक्युलरली जे एडिशनल SP तहसीलदार यांनी जे काम केलंय यांचा कौतुक केलं पाहिजे. मी जाहीररित्या त्यांचा कौतुक करतोय. महापालिकेचे वर्तमान महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी, रजिस्ट्रार म्हणजे निबंधक, तसेच जे 2 तहसीलदार आहेत आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक संधू यांच्यामुळे 1100 लोकांवर कारवाई झालेली आहे. 45 वकील एजंटवर आणि 40हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांवर. मला फक्त एकच प्रार्थना आहे की ज्या महापालिकेचे रजिस्ट्रार आणि त्याचे 2 कॉम्प्युटर त्यांना सुप्रीम कोर्ट पण बेल देत नाही, त्याचा बदल जर कोणीतरी पॉलिटिकल लीडर त्यांचा परिवार भावना, वेदना, दुःख समजू शकतो, पण ते निर्दोष आहे असं कोणी म्हणण्याचं धाडस करत असेल, मला एकच वाक्यात उत्तर द्यायचं की त्या सगळ्यांनी कोर्टात याचिका केली. एकाही याचिकावर एक दमडीही न्यायालयाने जनताबद्दल संवेदना व्यक्त केलेली नाही. सोमय्या सर रिपोर्ट अद्याप आलेला नाही, परंतु वारंवार मालेगावला येऊन मालेगावची बदनामी करत असल्याचं महापौर. हो, निश्चितपणे मालेगाव हे अतिरेक्यांचं एक केंद्र झालेलं आहे. मालेगाव हे बांगलादेशीचा आश्रयस्थान झालेलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बोगस धर्म प्रमाणपत्र मालेगावला देण्यात आले.
एवढ्या लोकांना सुमारे 1100 लोकांना अटक झाली, जामिनावर सोडलं. तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणी कोणी निवडून आलं बांगलादेशीच्या मतांच्या आधारावर. तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेची समझोता होणार नाही. सर तुम्ही एक गंभीर आरोप करताय, एकदम गंभीर आरोप करताय. अतिरेकी आणि बांगलादेशी इथे अजून आढळून आले नाही असा आरोप आहे. तुम्ही हा जो गंभीर आरोप करताय तर इथे अतिरेकी आणि बांगलादेश तुम्ही दोघं सर सर सेम प्रश्न आहे, एकच प्रश्न आहे. आपल्या चौकशीत अतिरेकी आणि बांगलादेशी आढळून आले का? चौकशीत ते निष्पन्न झाले. म्हणजे हा गंभीर आरोप आहे सर मालेगाव. एक मालेगाववरती गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. हो, मी पुन्हा एकदा सांगतोय, 4400 लोकांना पोलिसांनी, महापालिका व तहसीलदारनी त्यांचे अर्ज दिलेले जन्म प्रमाणपत्र रद्द केले, परत घेतले. हे 4400 लोक किंवा त्यांच्या वतीने अनेक पॉलिटिकल लीडर त्यांनी पण याचिका दाखल केली. पण एकाही बाजूनी कोर्टाने आतापर्यंत एक शब्दही होकार दिला नाही. पूर्ण ऐकायचं. आणि हे 4400 लोक जे आहेत यापैकी एकानेही त्यांचा भारतात जन्म झालेला आहे एक कागद दिलेला नाही. जर ते भारतीय नाही एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. मग तो बांगलादेशी असतो, रोहिंग्या असतो, की पाकिस्तानचा असतो, की अफगाणिस्तानचा असतो, की डायरेक्ट वरून आलेला असतो, तो भारतीय नाही. हे देशाच्या सुरक्षेसाठी समझोता आहे. तो एका प्रकाराने अतिरेकी आहे, कारण की त्यांनी बनावट करून खोटे कागदपत्र देऊन भ्रष्टाचाराने फसवणुकीने जन्म प्रमाणपत्र प्राप्त केलं. हे देशासाठी अतिरेक आहे. पण सर अभी आप हिंदी में बोल देंगे सर, हिंदी में बोल देंगे सर, हिंदी. अरे दोनों पूछो ना, कम बाय सर जे प्रमाणपत्र ते पण बांगलादेशी आहेत का रोहिंगा आहेत का? यस. त्यांच्याकडे इथे जन्म झाल्याचा कुठलाही पुरावा नाही. तो आज रद्द झाल्यानंतर 6 महिन्यानंतरही एकही कागदपत्र देऊ शकलं नाही. ज्यांना पोलिसांनी अटक केली, कोर्टानेही यांनी सगळ्या याचिका केल्यात. आतापर्यंत अर्धा डझन याचिका झाल्या आहेत पब्लिक इंटरेस्ट पिटिशन. एकाही बदल कोर्टाने काहीही मान्यता दिली नाही. ते लोक भारताचे नाही. सर ते भोसलेकरांनीची आहे. आपली पहिली बातचीत झाली, मी माझं उत्तर संपल्यानंतर ऐका, ज्यांची चूक झाली असेल, इतर काय कारणास्तव त्यांनी चुकीचा अर्ज केला असेल तर त्यांच्यावर त्यांनी फसवणूक केली याचा अंतर्गत कारवाई निश्चितपणे केली. परत थांबायचं. काही लोकांनी प्रॉपर्टीसाठी, काही लोकांनी वयात अंतर म्हणजे समजलं ना, त्यासाठी केलंय ना. मी तुम्हाला संभाजीनगरचा महापालिकेचा असिस्टंट रजिस्ट्रार त्याने आता प्रकाराने घेतलं प्रमाणपत्र. स्वतःची वय कमी बदलून घेतली, नावात चेंज करून घेतला, त्यांच्यावर पण कारवाई झाली. तर हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जे या कारणास्तव त्यांच्याकडे हिंदुस्थानाचा पुरावा आहे, तो विदेशी नाही, त्यांनी फसवणूक केली आहे, त्याच्या अंतर्गत निश्चितपणे त्यांच्यावरही कारवाई होणार. सर ठीक है सर, हिंदी में सर 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 हिंदी में सर, सरक ना तू. गाँव में जन्म प्रमाण पत्र दिए गए, उसके लिए बोगस एप्लीकेशन आई. आज तक पुलिस ने 1083 लोगों को आरोपी बनाया है. आज हमने मालेगांव में जिलाधिकारी कार्यालय, पुलिस, महापालिका के अधिकारी सबसे मुलाकात हुई, चर्चा हुई. जो भारत सरकार का चुनाव आयोग, उन्होंने स्पेशल इंटेंसिव रिवीजन ऑफ इलेक्टोरल रोल SIR शुरू किया है. मैंने जिलाधिकारियों को
4,400 ऐसे नामों की सूची दी है कि जिनके जन्म प्रमाण पत्र रद्द हो गए, यानी उनका भारत में जन्म हुआ ऐसा कोई प्रूफ नहीं है, लेकिन उन्होंने खोटे कागजात से जन्म प्रमाण पत्र प्राप्त किए। उसमें सैकड़ों लोगों के नाम मतदार यादी में है। मैंने 50 ऐसे फुल प्रूफ एग्जाम्पल दिए हैं। इन सब के नाम SIR के समय मतदार यादी में से निकालने का आश्वासन मुझे अधिकारियों ने दिया है। सर आज जो 11 से लोगों को ऊपर कार्रवाई हो चुकी है और 2000 लाभार्थियों की जांच शुरू है। सर आज महापालिका के प्रवेश द्वार पे जो है मेयर और डिप्टी मेयर जो है वो हाथ में झंडा और पाँव में चप्पल लेके आपके खिलाफ में वहाँ पे बैठी थी, क्या कहेंगे आप? भगवान सबको सद्बुद्धि दे। मेरी दृष्टि से राष्ट्र की सुरक्षा ये सबसे बड़ा महत्व का मुद्दा है। अब राजकीय पक्ष, मालेगांव के राजकीय पक्ष, कुछ सामाजिक कार्यकर्ता, कुछ व्यक्तिगत आरोपी अलग अलग कोर्ट में गए, सुप्रीम कोर्ट तक गए, लेकिन कोई भी न्यायालय ने इनमें से एक की भी याचिका स्वीकार नहीं किए। सबके जन्म प्रमाण पत्र 4,400 रद्द हुए हैं। अगर किसी के पास बाद में भी अगर उनका भारत में जन्म हुआ है, उसका अगर प्रमाण पत्र मिला है तो वापस अर्जी कर सकते हैं। कुछ लोगों ने अपने व्यक्तिगत स्वार्थ के लिए, यहाँ जिनका जन्म हुआ है, ऐसे भी कुछ लोगों के ऊपर कार्रवाई हो रही है, जिन्होंने अपनी उम्र कम ज्यादा करने के लिए या प्रॉपर्टी के अधिकार के लिए जो यहाँ पर जन्मे, उन्होंने भी भ्रष्टाचार किया, उनके ऊपर भी कार्रवाई होगी। मालेगांव की सर, पहली सर, आप महासभा में एक ठराव पारित किया गया जो 1044 दाखिले दिए हुए महापालिका से वो फिर से वितरित होंगे, उन्होंने ऐसा बोला। इस माहौल में एक कमेटी का ये भी किया गया, चयन किया गया, 7 लोगों की कमेटी एक इसका अहवाल भी देने वाले हैं। फिर से वो जो दाखिले दिए हुए रद्द किए वो फिर से वितरित करने हैं, क्या बताएंगे? वास्तव में कोई भी लोक प्रतिनिधि उनको जो लगता है उस प्रकार की मांग कर सकता है। यहाँ पर 2 प्रकार के गुने हुए हैं क्राइम। 3,300 जन्म प्रमाण पत्र रद्द हुए क्योंकि तहसीलदार ने कहा कि इसमें डॉक्यूमेंट्री एविडेंस नहीं थे या फ्रॉड फोर्जरी। 1044 ऐसे जन्म प्रमाण पत्र रद्द हुए कि जिसके ऊपर महापालिका ने कोई प्रॉपर अथॉरिटी की सिग्नेचर मान्यता नहीं थी। उसमें महापालिका के रजिस्ट्रार और 2 कर्मचारी, उसके कुछ रिलेटिव्स को भी गिरफ्तार किया गया है। अब रही बात, हमारा एक संविधान है, परम पूज्य महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, वो संविधान में केंद्र सरकार का अपना कुछ अधिकार और जिम्मेदारी है, राज्य सरकार के अधिकार और जिम्मेदारी है। जन्म प्रमाण पत्र देने संबंध में और नेशनल सिक्योरिटी के संबंध में यह अधिकार कानून केंद्र और राज्य का है। इस संदर्भ में किसी महापालिका के किसी अधिकारी को लगता है कि कुछ बदलाव करना चाहिए, वो जरूर भेज सकता है, लेकिन जन्म प्रमाण पत्र ये स्टेट गवर्नमेंट का आरोग्य मंत्रालय और नेशनल रजिस्ट्रार ही दे सकता है। सर आपने अभी आपने आरोप लगाया कि मालेगांव शहर में आतंकवादी और बांग्लादेशी रहते हैं। इतना बड़ा गंभीर आरोप किस आधार पे आपने लगाया है? मेयर और डिप्टी मेयर ने जो ऐसा कहा है कि जो अभी महासभा की ताकत किरीट सोमैया है, उनको दिखानी चाहेंगे हम। सर, एक VIP मेहमान प्राइम मिनिस्टर, माजी प्राइम मिनिस्टर बांग्लादेश के, उनको भी देश के बात करेंगे। प्रशासक राज अभी तक चल रहा था महापालिका में, तो किरीट सोमैया ने दबाव डालकर उनसे ये दाखिले के बारे में कार्रवाई करने को कहा है। अभी जनता का राज आया हुआ है, अभी हम उनको विरोध करेंगे और वो जो दाखिले फिर से वितरित करेंगे। पुनः एक बार स्पष्ट करता हूँ, किरीट सोमैया ने देश की सुरक्षा के लिए एक बहुत बड़ा महाराष्ट्र स्तर का घोटाला बाहर निकाला। 2,34,000 जन्म प्रमाण पत्र रद्द हुए, 52 FIR हुई है
42 शहरों में हजारों लोगों पे कार्रवाई हुई है। रही बात भाई किसी भी पार्टी के या किसी भी शहर के लोक प्रतिनिधि, उनका हमें सम्मानीय है, वो अपना आक्रोश, अपने विचार अलग अलग लोकतांत्रिक पद्धति से व्यक्त कर सकते हैं। रही बात अधिकार की, तो मेरे लिए जिम्मेदारी है देश की सुरक्षा। जो मैंने तो उदाहरण करके 4400 सबके सामने है। इसमें तो कुछ लोगों ने, मैंने कहा, जमीन के कारण या उम्र बदलने के कारण भी भ्रष्टाचार किया, गलत आचार है। और बाकी लोगों के पास यहाँ पर जन्म हुए उनका, उनके परिवार का किसी का भी एक भी कागज नहीं है। तो बांग्लादेशी हो, रोहिंग्या हो, पाकिस्तानी हो या अफगानी हो, यहाँ का तो नहीं है। ये सिद्ध हो चुका है। ये जो 4400 में से 4200, 300 जो भी हो गए, उनके पास है अगर ये प्रमाण पत्र तो वापस अर्जी कर सकते हैं। बांग्लादेशी बड़े प्रमाण में घुसपैठियों के सामने देवेंद्र फडणवीस सरकार की कार्रवाई शुरू है, जारी रहेगी। सर, ये मालेगांव को आप अड्डा कैसे बता रहे हैं?